नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकातील सत्तेतील काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन 2 वर्षांचा काळ उलटला तरी अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यास सरकार अयशस्वी ठरलं आहे. हलगामच्छे बायपाससाठी सुपीक जमिनीचं भूसंपादन झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी का हडप करताय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कर्नाटक सरकारला केला. शेतकऱ्यांना जाचक ठरणारे कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतीमालाला आधारभूत किंमत निश्चित करावी, भूसुधारणा व भूसंपादन कायदा रद्द करावा, बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करावी, भात मालाला वाढीव हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेच्या वतीने शुक्रवारी कोंडूस्कोप येथे आंदोलन छेडून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी राज्याध्यक्ष चंद्रशेखर कोडिहळ्ळी आदी नेते उपस्थित होते. कर्जाच्या ओझ्यामुळे राज्यात 3 वर्षात 53 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे विणकर व्यवसाय अडचणीत सापडला असल्याने विणकर व्यावसायिकांना बांधकाम कामगारांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. शुक्रवारी सुवर्ण गार्डन परिसरामध्ये विणकरांनी जोरदार आंदोलन केले. राज्यातील आत्महत्या केलेल्या 53 विणकरांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, विणकरांना पूर्णपणे कर्जमाफी द्यावी, हातमाग विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, 55 वर्षांवरील विणकरांना 5,000 रुपये मासिक वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील शेकडो विणकर सहभागी झाले होते. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज अधिवेशन सभागृहात सांगितले की सर्वसामान्य महिलांप्रमाणे राज्यातील देवदासी महिलांनाही गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळत असून अद्याप कोणतीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही. आज शुक्रवारी विधान परिषदेत सदस्या हेमलता नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यातील देवदासी महिलांना विशेष योजनेअंतर्गत दरमहा 2,000 रुपये तसेच आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत 30,000 रुपये, त्यासोबत माझी देवदासी गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे दिली जात आहेत. कोप्पळ जिल्ह्यामध्ये एका सर्वेक्षणादरम्यान 6,018 देवदासी महिलांची ओळख मिळाली असून त्यापैकी 2,053 देवदासी जिवंत आहेत. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण करून त्या पात्र लाभार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या. राज्यात 45हून अधिक प्राथमिक व माध्यमिक सरकारी शाळांमध्ये अतिथी शिक्षक कार्यरत आहेत. परंतु या अतिथी शिक्षकांना केवळ 9-10 महिन्यांसाठी तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागत आहे. तसेच त्यांना इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने अतिथी शिक्षकांचे हाल होत आहेत. यासाठी त्यांना सेवेमध्ये कायम करावे, उन्हाळी सुट्टीसह 12 महिन्यांचे वेतन द्यावे. अतिथी शिक्षकांना अवघ्या 10,000 व 10,500 पगारावर काम करावं लागते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं देखील कठीण झालंय. वेतनात वाढ व्हावी यासाठी अनेक वेळा जिल्हाभर आंदोलने करण्यात आली, परंतु अद्याप या मागणीला यश आलेलं नाही. यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक राज्य प्राथमिक व माध्यमिक अतिथी शिक्षक असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी सुवर्ण विधानसौध परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला बेळगावसह उत्तर कर्नाटकातील शेकडो अतिथी शिक्षक उपस्थित होते. बेळगावातील बिम्स रुग्णालयात एका नवजात बालिकेला आईने टाकून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान या नवजात बालिकेचा मृत्यू झाला असून संबंधित आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. बैलहोंगल येथील बीबीजान सद्दाम हुसेन सय्यद या महिलेस 8 डिसेंबर रोजी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र या नवजात मुलीची काळजी न घेता आणि डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता बीबीजान हिने रुग्णालयातून पळ काढलाय. नवजात बालिका उपचाराधीन असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी बिम्स रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा क्रमांक 160/2024 नुसार भारतीय दंडविधान कलम 93 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून बीबीजान सद्दाम सय्यद हिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या घटनेने बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह मुत्यानट्टी गावासाठी नवीन 24 तास पाणी पुरवठा प्रणालीचे काल गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी उद्घाटन केले. स्थानिक मान्यवर आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीसह युवा नेते अमान सेठ यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या प्रकल्पासाठी संबंधित L&T कंपनीचे अधिकारी देखील उपस्थित होते. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असून अत्यंत दुर्गम भागातही विकास पोहोचवणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. यानंतर ते मुत्यानट्टी येथील स्थानिक मंदिर समितीची भेट घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले. दत्त जयंतीनिमित्त बाजार गल्ली वडगाव बेळगाव येथील जिव्हेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सोमवारपासून या मंदिरात श्री गुरुचरित्राचे पारायण, अखंड नामजप व हवन सप्ताह सुरू असून आज शुक्रवारी सकाळी चंडीयाग संपन्न झाला. उद्या शनिवारी रुद्रयाग व मल्हार यागाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 15 रोजी श्री दत्त जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात येणार असून सोमवारी गुरुचरित्र पारायण तसेच अखंड नामजपाची समाप्ती होणार आहे. सध्या सुरू असलेला नामजप सप्ताह हा अखंडितपणे सलग 7 दिवस 24 तास सुरू आहे. या जिव्हेश्वर मंदिरात दर रविवारी सायंकाळी 6 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात येते. याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे कळवण्यात आलं आहे. दिव्यांग आणि ग्रामीण पुनर्वसन कामगारांना नोकरीत कायमस्वरूपी करण्याबरोबर किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी विधानसौध परिसरात दिव्यांग गौरवधन कार्यकर्ता संघातर्फे आंदोलन छेडण्यात आले. तालुका, ग्रामीण आणि शहरी भागात पुनर्वसन कामगार म्हणून दिव्यांग व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागतं. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. मागील 15 वर्षांपासून विविध ठिकाणी दिव्यांग कार्यरत आहेत. मात्र या दिव्यांगांच्या कल्याणासाठी सरकारकडून कोणत्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. राज्य सरकारने 7वा वेतन आयोग लागू करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. मात्र ग्रामपंचायत, वाचनालय, माहिती केंद्र, ग्रंथालय आदी ठिकाणी कार्यरत असलेल्यांच्या मानधनात वाढ झाली आहे. मात्र विविध ठिकाणी पुनर्वसन केलेल्या दिव्यांगांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अशांना सेवेमध्ये कायम करून किमान वेतन लागू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून माध्यम प्रतिनिधींच्या मागणीनुसार बेळगावात सुसज्ज प्रेस हाऊस बांधण्यात येणार आहे असे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. ते आज शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी येथील विश्वेश्वरय्या नगरमध्ये पत्रकार भवन आणि उद्यान विभाग कार्यालयाच्या इमारतींच्या पायाभरणी प्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की प्रेस हाऊसच्या बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्यामुळे पत्रकारांची अनेक दिवसांची मागणी आता पूर्ण झाली आहे. यातून बेळगाव विकासाच्या वाटेकडे वाटचाल करेल असे ते म्हणाले. या प्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, उद्यान विभागाचे सचिव डॉक्टर श्यामला इक्बाल, उद्यान विभागाचे संचालक DS रमेश, महापौर सविता कांबळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला बेळगाव येथील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. सरकारने कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाला द्यावयाची एकूण 5,492 कोटी रुपये थकबाकी आहे. 31 डिसेंबर अखेर जर अनुदान मंजूर करण्यात आलं नाही तर 31 डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा परिवहन कर्मचाऱ्यांनी सरकारला दिलाय. परिवहनच्या 6 विभागांमध्ये एकूण 1,07,000 कायम कर्मचारी आहेत. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर वेतन वगळता इतर सर्व सवलती बंद करण्यात आल्या आहेत. शक्ती योजना जारी करून महिलांना मोफत बस प्रवासाची मुभा देण्यात आली. योजनेअंतर्गत कोट्यवधीचा महसूल दाखवला जात आहे, पण इतर खर्चासाठी सरकारकडून कोणतंही अनुदान मिळत नाही. नियमानुसार 4 वर्षातून एकदा वेतन करार होणं आवश्यक आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून वेतन करार लागू करण्याची गरज होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी परिवहन कर्मचाऱ्यांनी केलाय. आता कर्मचाऱ्यांची सहनशीलता संपली आहे. बेळगावातील सुवर्ण चौचमर परिवहन कर्मचाऱ्यांनी आज निदर्शने केली. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्यात 3,988 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे मान्यता प्रस्ताव सादर केलाय, अशी माहिती आज विधान परिषदेत विधान परिषद सदस्य जवरे गौडा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिली. त्यापुढे म्हणाल्या,
की अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या पूरक पोषण योजनेअंतर्गत केंद्राचा वाटा हा 20% इतका असल्याने नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन देण्यासाठी प्रशासकीय खर्चांतर्गत अनुदान वाटपात केंद्र सरकारचाही वाटा हा महत्त्वाचा असतो. पुणे येथील खानापूर व बेळगाव मित्र मंडळातर्फे काल गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी आयोजित उद्योजक मेळाव्यात खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तपकीर यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर सीमाप्रश्न मांडून चर्चेला जावा अशी निवेदनामध्ये मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पुणे स्थित सहकारी वैराळ सुळकर, प्रमोद गुरव, श्रीधर पाटील, स्वप्नील पाटील, किशोर पाटील व इतर सदस्यांच्या सह्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके व युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांची भीमराव अण्णा तपकीर यांच्याशी सीमाप्रश्नी फोनवर चर्चाही झाली. प्रसंगी आमदारांनी सीमाप्रश्नी लक्ष देण्याचे आश्वासन दिले. यासाठी खानापूर मित्रमंडळाचे संस्थापक पीटर डिसोजा, विद्यमान अध्यक्ष विजय पाटील, बेळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताराम भेकणे व इतर सदस्यांचे सहकार्य लाभले. बेळगाव कपिलेश्वर कॉलनी येथील गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम शाळेसमोरील रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून पुढे जाणारी वाहने अत्यंत वेगात धावत असल्याने शाळेतील मुलांना याचा धोका निर्माण झालाय. नवीन महात्मा फुले रस्ता बंद झाल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ खूपच वाढली आहे. तसेच वाहनांच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आहे. या मार्गावरून जाणारी वाहतूक इतर ठिकाणी वळवण्यात यावी, अन्यथा रहदारी पोलिसांसह शाळेसमोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स बसवण्यात यावेत अशी मागणी शाळेच्या वतीने महापौर सविता कांबळे यांना निवेदन देऊन करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक दीपा एसी, शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, शिक्षक रुपेश पावले आदी उपस्थित होते. सुळगा, हिंडलगा, बेळगाव येथे श्री ज्योतिबा व श्री काळभैरव मंदिराचा भूमिपूजन सोहळा काल गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी पार पडला. अध्यक्षस्थानी देवस्की पंच कमिटीचे अध्यक्ष भावकू भैरू पाटील हे होते. कुलदेवतेला जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान असतं. शुभ कार्यामध्ये कुलदेवताला पहिला मान दिला जातो. बऱ्याच जणांना स्वतःचे कुलदैवतही माहीत नसते, मात्र कुटुंबावर संकटे येतात त्यावेळी कुलदेवतेची आठवण होते. तेव्हा प्रत्येकाने स्वतःचे कुलदैवत जाणून घेणं महत्त्वाचं आहे, असे मत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा युवा नेते आर्यम चौगुले यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ग्रामसुधारणा कमिटी अध्यक्ष परशुराम फकीरा पाटील, ज्योतिबा रामा पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश कुमार धाकलू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. भारताच्या गुकेश दोम्माराजू हा बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये विश्वविजेता ठरलाय. गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या 14व्या निर्णायक लढतीत त्याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. याबरोबरच गुकेश हा वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनलाय. याआधी विश्वनाथ आनंदने भारताकडून विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावला होता. गुकेशने या गॅरी कास्पोरोव याचा विक्रमही मोडला असून गुकेशची कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे. ही स्पर्धा जिंकताच तो क्षण गुकेशसाठी भावुक करणारा होता. त्यावेळी त्याने आपल्या डोळ्यातून आनंद अश्रूंना वाट मोकळी करून दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.